वर्षापूर्वीच माझ्या भावाचा मृत्यू झाला होता. तरी देखील माझी वहिनी दोनदा प्रेग्नेंट राहिली होती. जेव्हा मी त्यांना विचारलं, हे बाळ कोणाचं आहे, तर त्या म्हणत होत्या, हे बाळ तुझ्या दादाचं आहे. त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटायचं. असं कसं होऊ शकतं? जेव्हा माझ्या समोर सत्य आलं, ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते बाळ तर माझं नाव माधवी आहे. माझे वडील हे खूप मोठे बागायतदार होते. मला दोन भाऊ, त्यातला मोठ्या भावाचं नाव सौमित्र होतं आणि छोट्या भावाचं नाव शिवम. छोट्या भावाचा स्वभाव हा मनमिळाऊ आणि शांत होता. या उलट मोठ्या भावाचा स्वभाव हा एकदम रागीट होता. सौमित्रच्या या स्वभावामुळे त्याचं लग्न लवकर जमलं नाही. एक दिवस सौमित्र शिवमच्या मेहुण्याच्या लग्नाला गेला. त्या लग्नात सौमित्रला एक मुलगी आवडली होती. त्यामुळे सौमित्रचं वय जवळजवळ 35 वर्ष असेल आणि ती मुलगी फक्त 22 वर्षाची होती. आमची संपत्ती पाहून मुलीकडील लोकांनी लगेचच होकार दिला. काही दिवसानंतर मोठ्या धूमधडाक्यात माझ्या मोठ्या भावाचं लग्न झालं. लग्नानंतर सौमित्र एकदम बदलला होता. तो वहिनीवर खूप प्रेम करायचा. तो एका क्षणासाठीही त्यांना एकटं सोडत नव्हता. माझ्या मोठ्या वहिनीचं नाव रोहिणी होतं, परंतु माहित नाही वहिनीच्या मनात नेमकं काय चालू होतं. माझ्या दादाचं वय खूप असल्यामुळे कदाचित तिचा कोंडमारा होत होता. त्यामुळेच ती नेहमी शांत शांत असायची. परंतु काही दिवसानंतर सगळं व्यवस्थित झालं. अचानक एक दिवस माझ्या मोठ्या भावाच्या छातीत दुखू लागलं. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतु सकाळ होईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. सौमित्र गेल्यानंतर आम्हाला कळालं की त्याने आपली सर्व संपत्ती आपल्या बायकोच्या नावावर केली आहे. घरच्या लोकांना वाटलं की रोहिणी या जबरदस्तीच्या झालेल्या लग्नातून मोकळी झाली आहे. आता ती आनंदी असेल. त्यामुळे सगळ्यांनी माझ्या वहिनीला दुसरे लग्न करायचा सल्ला दिला. परंतु वहिनी म्हणाली की मी इथेच राहून सौमित्रच्या आठवणीत माझं बाकीचं आयुष्य घालवणार आहे. सौमित्र दादा आणि वहिनीच्या नात्याला जवळून पाहणारे लोक वहिनीला वेडं समजत होते. वहिनीच्या घरच्या लोकांनीही तिला बळजबरी केली की तू दुसरं लग्न करून आपला संसार पुन्हा थाट कर. परंतु वहिनीने कोणाचीही गोष्ट मान्य केली नाही. नंतर वहिनीने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांनी खूप समजावून सांगितल्यानंतरही वहिनीने ऐकले नाही. शेवटी तिला आपला हिस्सा देऊन वेगळं केलं. वहिनीने शहरात एक फ्लॅट घेतला आणि ती तिथे राहू लागली. त्यावेळी माझं वय जवळजवळ 20 वर्ष असेल. त्याच दरम्यान वहिनीच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा मुकुंद वहिनीकडे राहायला आला. तो दिसायला खूपच देखणा होता. मुकुंदचं ट्रान्सफर आमच्या शहरात झालं होतं, म्हणूनच तो रोहिणी वहिनी सोबत त्यांच्या घरी राहू लागला. माझं आता लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळे आईने आणि लहान दादांनी माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. माझा रंग खूप सावळा असल्यामुळे प्रत्येक मुलगा मला नकारच देत होता. आता बऱ्याच वेळ असं झालं होतं की मुलगा मला बघायला येत, परंतु स्पष्टपणे नकार देऊन निघून जात. माझी मोठी वहिनी नेहमी आमच्या घरी येऊन माझ्या लग्नाची काळजी करायची. तेव्हा माझी छोटी वहिनी म्हणायची की रोहिणीला जर एवढीच आपल्या नंदेच्या लग्नाची काळजी आहे, तर मग त्या आपल्या दुसऱ्या बहिणीच्या मुलाशी त्यांचं लग्न का लावून देत नाही. त्यावर वहिनी म्हणायची की आजकालची मुलं आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतात. ते आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही. मी तर असेच दिवस जात होते. एक दिवस रोहिणी वहिनी घरी आली आणि म्हणाली की मुकुंद माधवीशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही लोक लग्नाची तयारी करायला सुरू करा. वहिनीचं ते बोलणं ऐकून मला खूप आनंद झाला होता. मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की मुकुंद माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल, कारण तो दिसायला खरंच खूप सुंदर होता. माझी आणि त्याची बरोबरी कधीच होऊ शकली नसती. शेवटी तो दिवस उजाडला. माझं आणि मुकुंदचं लग्न झालं. दिवस असेच आनंदात जात होते. मुकुंद माझ्यावर खूप प्रेम करत होता. तो माझी कधीच प्रशंसा करून थकत नव्हता. मुकुंद ऑफिस मधून घरी आल्यानंतर आम्ही दोघेही सोबत जेवण करायचो. मुकुंद माझ्या मोठ्या वहिनीच्या घरी राहत होता, त्यामुळेच मी पण लग्न झाल्यावर माझ्या मोठ्या वहिनीच्या घरी गेले होते. माझ्या वहिनीचं वागणं माझ्या प्रती अजिबात चांगलं नव्हतं. ती मला नेहमी टोमणे देत असे, विनाकारण माझ्यावर ओरडत असे. परंतु मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते, कारण शेवटी ती माझी वहिनी होती. त्यामुळेच मी त्यांचं सर्व बोलणं शांतपणे ऐकून घेत होते. माझ्या लग्नाला 1 महिना झाला होता. तेच रोहिणी वहिनीने माझ्या घरच्यांना फोन करून सांगितलं होतं की माधवी प्रेग्नेंट आहे. त्यामुळेच माझा छोटा भाऊ आणि आई खूप आनंदी होते. त्यांनी माझं अभिनंदन करण्यासाठी मला फोन केला. ते सर्व ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. खरं तर असं काहीच नव्हतं. मग वहिनीने अशी खोटी बातमी सगळीकडे का पसरवली होती? परंतु मी कोणाला काही म्हणायच्या अगोदर वहिनीशी बोलायचं ठरवलं. मी जेव्हा वहिनीला विचारलं, तुम्ही हे सर्व खोटं का सांगितलं आहे, त्यावर रोहिणी
मुकुंदनी वहिनी मला ओरडली की जास्त शहाणपणा करू नकोस, मी जसं सांगते तसं कर, हे सर्व मी तुझ्या भल्यासाठीच करत आहे. मला समजत नव्हतं की या गोष्टीत माझं भलं काय आहे, परंतु वहिनीच्या हट्टापुढे मी गप्प बसले. थोड्या दिवसानंतर रोहिणी वहिनीमध्ये प्रेग्नन्सीची लक्षणं दिसू लागली. ते पाहून मला तर आश्चर्य वाटलं. हे सगळं कसं काय होऊ शकतं? शेवटी मला राहावलं नाही आणि मी वहिनीला त्याबद्दल विचारलं, तर त्या मला म्हणाल्या की हे तुझ्या दादाचंच बाळ आहे. परंतु असं कसं होऊ शकतं? दादाचा मृत्यू होऊन तर 3 वर्ष होऊन गेली होती. मी मुकुंदशी देखील याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की आपल्याला काय घेणं देणं आहे, जसं तुझ्या वहिनीने तुला करायला सांगितलं आहे तसं कर. शेवटी मी मुकुंदचं बोलणं मान्य केलं. वहिनीने एका मुलीला जन्म दिला आणि तिला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर दिली. सगळ्यांना सांगण्यात आलं की हे बाळ माझं आहे. या गोष्टीला 1 वर्ष झाला होता. वहिनी पुन्हा प्रेग्नेंट राहिली. मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दादाला जाऊन जवळजवळ 4 वर्ष झाली होती. त्यांनी मला पुन्हा हेच उत्तर दिलं की हे बाळ तुझ्या दादाचंच आहे. आता सर्व माझ्या सहनशक्ती पलीकडचे झाले होतं. मुकुंदला याबाबत बोलले तर तो माझ्यावर ओरडला आणि म्हणाला, मी खरं सांगत आहे, हे बाळ तुझ्या दादाचंच आहे. आता मला समजत होतं की माझी वहिनी चांगली बाई नाही. मी सत्य जाणून घेण्याचा निर्णय घेतला. मुकुंद जेव्हा पण बाहेरून येत माझ्यासाठी गोड पदार्थ नक्कीच घेऊन येत. जेवण झाल्यानंतर तो मला हट्ट करून ती मिठाई खाऊ घालत. त्यानंतर मला काही वेळातच झोप यायची आणि मी गाढ झोपी जायची. मी बराच प्रयत्न केला की रात्री जागून या मागचं नेमकं रहस्य काय आहे हे जाणून घेऊ, परंतु असं होत नव्हतं. मला आता माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला. एक दिवस मुकुंदने दिलेली मिठाई न खाता मी गुपचूप लपून ठेवली आणि झोपण्यासाठी निघून गेले. झोपण्याचं नाटक केलं आणि थोड्या वेळाने मुकुंद माझ्याजवळ आला आणि मी झोपली आहे याची खात्री करून तो रूमच्या बाहेर निघून गेला. खूप रात्र झाली पण मुकुंद रूम मध्ये आलाच नाही. त्यामुळे गुपचूप मी हळूहळू बाहेर बघू लागले. मी हळूच पावलं टाकत वहिनीच्या रूमकडे गेले. समोरचं दृश्य पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी वहिनी आणि मुकुंद एकमेकांच्या गळ्यात पडून गप्पा मारत होते. मी खिडकीचा पडदा बाजूला करून त्या दोघांना बघितलं तर त्या दोघांची नजर माझ्यावर गेली. मला बघून त्या दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला होता. मुकुंदने घाबरून पटकन दरवाजा उघडला. मी त्याची कॉलर पकडून त्याला 2-3 कानाखाली दिली. रोहिणी वहिनी पळतच माझ्याकडे आली आणि माझा हात धरून म्हणाली, खबरदार, माझ्या मुकुंदवर पुन्हा हात उचलण्याचा प्रयत्न केला तर. वहिनीच्या रूम मध्ये येण्या अगोदरच मी घरच्या लोकांना आणि पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं होतं आणि माझा छोटा भाऊ पोलिसांना घेऊन तिथे आला. पोलीस त्या दोघांना अटक करून घेऊन गेले. सत्य एवढं भयानक असेल याचा मी विचार देखील केला नव्हता. पोलीस तपासात कळलं होतं की वहिनीने मला धोका देऊन माझं लग्न मुकुंदशी लावून दिलं होतं, कारण तिला आपले घाणेरडे कृत्य या जगापासून लपवायचं होतं. खरं तर मुकुंद हा वहिनीचा प्रियकर होता. त्या दोघांनी गुपचूप लग्नही केलं होतं. घरच्यांनी वहिनीला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारल्यावर वहिनीने नकार दिला होता, कारण दादाच्या मृत्यूपत्रात असं लिहिलं होतं की वहिनीने जर दुसरं लग्न केलं तर तिचा या संपत्तीवर काहीही हक्क राहणार नाही. हा सर्व खेळ त्या दोघांनी मिळूनच रचला होता. त्या दोघांनी मलाही या खेळाचा भाग बनवला. एवढेच नाही तर माझ्या दादाच्या मृत्यूच्या मागेही या दोघांचा हात होता. दोघांनाही 20 वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. मुकुंदला घटस्फोट देऊन त्या नात्यापासून मी स्वतंत्र झाले आणि या धक्क्यापासून आता मी बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑल वर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.